नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या ही हिम्मत काका आणि नाना यांचे बोलणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न दरवाजात करत असते. तर नाना ही हिम्मत काकांना म्हणत असतात की हे बघा हिम्मतराव, या अशा अंग काढून घेण्याच्या गोष्टी तुम्ही अजिबात बोलू नका. तुम्हाला निवृत्ती नाही. मी काय बोलतो की तुम्हाला निवृत्ती नाही. मोठ्या विश्वासाने मी तुमच्यावर हे सर्व सोपवले आणि हे बघा तुमच्याशिवाय दुसरं कोणीही हे सांभाळू शकत नाही. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की नानासाहेब तसे नाही, आज ना उद्या काही जर झाले तर, कारण माझे वय सुद्धा झालेले आहे, मग सगळा हा कारभार कोणी सांभाळायचा. शेवटी हे ज्याचे आहे त्याला एक ना एक दिवस कळायला तर हवे. तर नाना म्हणतात की नाही, याबद्दल तर तुम्ही काही बोलूच नका, आपले ठरलेले आहे ना. मग हे सत्य कोणासमोर यायला नकोच. आणि ते सर्व ऐश्वर्या ऐकते आणि विचार करते की कोणते सत्य आणि कसले सत्य, आणि ज्याचे आहे त्याला हे द्यायला हवे. म्हणजे नेमकं काय आणि कुणाच्याबद्दल हे सर्व दोघे बोलतात. आणि तेवढ्यात तेथे जानकी येते. जानकी ऐश्वर्याला विचारते की काय ग, काय करतेस तू येथे. तर ऐश्वर्या म्हणते की काही नाही, आपल्या घरी ते गेस्ट आले, मग त्यांना चहा कॉफी वगैरे काही नको हे पाहण्यासाठी मी इथे आले होते. तेव्हा जानकी म्हणते की अगं काय हवं काय नको ते मी विचारले, आणि मुळात ते चहा कॉफी घेत नाही, फक्त लिंबू सरबत घेतात. आणि जानकी आपल्या हातामध्ये लिंबू सरबताचा ग्लास घेऊन आलेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आणलेस ना तुम्ही. तर जानकी म्हणते की हो, आणि ऐश्वर्या तिथून रूम मध्ये निघून जाते. तर जानकी विचार करते की ही नक्की चोरून काय ऐकत होती आणि चोरून ऐकण्यासारखं हिम्मत काकांकडे काय असणार. आणि जानकी ही दरवाजा वाजून नानांना आवाज देते. त्यावर ओवी ही रुसून बसलेली असते. तर जानकी तिला मस्त समजावत म्हणते की नाकावरच्या रागाला औषध काय आणि गालावरच्या फुग्याला काय औषध. आणि तेवढ्यात ऋषिकेश घरी येतो. तर जानकी तिला पुन्हा गुदगुल्या करत तेच म्हणत असते, आणि मागून येऊन तो ओवीचे गुपचूप डोळे झाकतो. तर ओवी म्हणते की बाबा मला तुमच्याशी नाही बोलायचे कट्टी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बापरे कट्टी, आणि का बाबाशी नाही बोलायचे असे विचारतो. तेव्हा ओवी म्हणते की कारण बाबा तुम्ही तुमच्या लग्नामध्ये मला इन्व्हाइटच केले नव्हते, मग बाबा तुम्हीच सांगा याला काही अर्थ आहे का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे बापरे, म्हणजे आता प्रॉब्लेमच झाला. तेव्हा ऋषिकेश कान पकडतो आणि ओवी खरंच सॉरी बर का, आम्ही तुला नाही बोलवले, पण मला एक गोष्ट सांग, मग आम्ही असे काय करायला हवे की त्यामुळे ह्या प्रिन्सेसचा राग कमी होईल. तेव्हा ओवी म्हणते की अगोदर तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या की मी आपल्या घरातील सर्व फंक्शनच्या फोटोमध्ये आहे, माझ्या फ्रेंडच्या बर्थडे म्हणजे पार्टीमध्ये सुद्धा आहे, स्कूल गॅदरिंगच्या फोटोमध्ये सुद्धा आहे, मग तुमच्या लग्नाच्या फोटोमध्ये मी का नाही. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून हसतात. तर ओवी म्हणते की काय तुम्ही माझ्या प्रश्नावर हसता, मग आता तर तुम्ही माझ्याशी बोलूच नका कट्टी. आणि ओवीला पुन्हा राग येतो आणि ती जायला निघते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं माझं सोनू, आणि तिला प्रेमाने जवळ घेतो. आणि ओवीला म्हणतो की काय आहे की ओवी तू आमच्या लग्नाच्या वेळेस नव्हती म्हणून तुझे फोटो त्यामध्ये नाही. तर ओवी म्हणते की का नव्हते, मी कुठे गेले होते. ओवी थोड्या मोठ्या आवाजात बोललेली असते. तर जानकी म्हणते की ओवी हा कोणता सूर तुझा बोलण्याचा, मी तुला कित्येकदा समजावले, बाबा सुद्धा सॉरी म्हटले, त्यांनी तुला इतक्या प्रेमाने जवळ घेतले, मग तू त्यांच्याशी असे का वागली. इतक्यादा सांगितले तरी तू माझे ऐकलेले नाही. तर ओवी म्हणते की मी ऐकणार नाहीच, नाही मी तुमच्याशी कट्टी आहे असे बोलून ओवी रागाने पुन्हा बाहेर जाते. ऋषिकेश म्हणतो की बघ ना हिचे नेमकं काय चाललंय. तर जानकी म्हणते की जाऊन द्या तुम्ही फ्रेश व्हा, मी बघते तिच्याकडे. तेव्हा ऋषिकेश सुद्धा जानकीला विचारतो की जानकी त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांग की ओवी आपल्या लग्नाच्या अल्बम मध्ये का नाही. तेव्हा जानकी म्हणते की अहो काय तुमचं, एकतर सकाळपासून तिने काही खाल्ले नाही. आणि ते दोघे बाहेर ओवीला समजावण्यासाठी येतात. तर हिम्मत काका आणि नाना हे बाहेर येतात. तर नाना हिम्मत काकांना जाताना म्हणतात की हिम्मतराव हे बघा, वेळ आल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ, पण तुम्ही मात्र आता टेन्शन घेऊ नका, सगळे काही व्यवस्थित होईल. तर हिम्मत काका म्हणतात की नानासाहेब ते सर्व ठीक आहे, परंतु माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला ना, तेवढं मात्र लक्षात घ्या, बाकी काही नाही. तर ऐश्वर्या परत घरातून बाहेर येते आणि चोरून त्यांच्या दोघांचे बोलणे ती ऐकू लागते. नाना म्हणत असतात की हो मला सर्व समजले, आणि गेल्या 35 वर्षापासून जे सत्य आपण लपवले ते सर्वांच्या भल्यासाठीच ना, मग ते असे बाहेर पडून देऊ नका, तुमची जबाबदारी आहे ती. पुढच्या वेळेस येताना मला अगोदर फोन करा आणि मग घरी या, कारण मी घरी नसताना तुमची ट्रिप फुकट जायला नको म्हणून मी म्हटलो. तर ऐश्वर्या हे सर्व ऐकून म्हणते की 35 वर्षापासून असे काय सत्य यांनी लपवले असणार, म्हणजे नक्की जबरदस्तच काहीतरी असणार. पण अशा गोष्टी मात्र ऐश्वर्यापासून लपून नाही राहत. मग बघाच मी आता हे कसे शोधून काढते. आणि हिम्मत काका तिथून
निघून जातात आणि ऐश्वर्या लगेच जाण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर इकडे जानकी सर्वांना चहा देत असते। तेव्हा ऋषिकेश येतो आणि नानांना विचारतो की नाना ओवी कुठे आहे। तर नाना विचारतात की माहिती नाही अरे, आणि ओवी झाली की नाही शांत असे विचारतात। तेव्हा जानकी म्हणते की हो, तिचा राग तर गेला नाही, परंतु तिने काही खाल्ले सुद्धा नाही। तेवढ्यात सुमित्रा बाहेर येते आणि जानकीला विचारते की जानकी अगं माझा फोन कुठे आहे, बघितला का। तर जानकी म्हणते की आई रूम मध्येच असेल, नाहीतर इथेच कुठेतरी असेल आणि मी शोधते, म्हणून ती फोन शोधू लागते। तेवढ्यात ओवी ही फोन घेऊन येते आणि आजी हा धर तुझा फोन म्हणून सुमित्राच्या हातात देते। तर जानकी ओवीला विचारते की अगं आजीचा फोन तुझ्याकडे कसा, आणि तुला काय सांगितले की परवानगीशिवाय कोणाच्याही वस्तूला हात लावायचा नाही म्हणून सांगितले होते ना। तेव्हा ओवी म्हणते की मला शर्वरी ताईला फोन करायचा होता। तर ऋषिकेश विचारतो की शरूला, नाना म्हणतात की का ग। तर ओवी सांगते की मी तिला आता लगेच येथे बोलावून घेतले। तेव्हा जानकी म्हणते की अगं तू असा फोन केल्यामुळे त्यांना किती टेन्शन आले असेल। ऋषिकेश सुद्धा म्हणतो की हो ना ग। तर ओवी म्हणते की नाही, ती मला आता येथे हवीच आणि घरातील सर्वजण सुद्धा। ते ऐकून तर सर्वांना धक्का बसतो आणि ऋषिकेश विचारतो की ओवी अगं तू शरू आत्याला येथे आता का लगेच बोलून घेतले। तेव्हा ओवी म्हणते की कारण मला सगळ्यांना काहीतरी विचारायचे। जानकी विचारते की कशाला ग। तर ओवी म्हणते की सगळे आल्यानंतर सांगेल मी, तोपर्यंत तुम्ही मला काही विचारू नका। तर जानकी म्हणते की अगं हा कसला हट्टीपणा आहे, आणि ऋषिकेशला म्हणते की मी तुम्हाला सांगितले होते ना। तर लगेच सारंग येतो। सारंग विचारतो की काय झाले, सर्वजण येथे का जमलात, नेमकं कसली सभा भरली, काय झाले। तेव्हा जानकी म्हणते की विचारा तुमच्या लाडक्या ठमाबाईला, सकाळपासून मॅडम रुसलेल्या आहेत। तेव्हा सारंग ओवीजवळ येतो आणि अरे बापरे, म्हणजे आमची परिराणी रुसली, नक्की काहीतरी तिला हवं असेल। आणि ओवीला विचारतो की काय ग, काय हवं तुला, चॉकलेट आईस्क्रीम वगैरे। तर ओवी म्हणते की नाही नाही मला काही नको। तर सारंग विचारतो की अगं ओवी मग नक्की तुला काय पाहिजे। तर ओवी म्हणते की लग्न। तर सर्वजण म्हणतात की काय। सारंग म्हणतो की अगं बाळा तुझं अजून म्हणजे शिक्षण सुद्धा पूर्ण झाले नाही, मग इतका छोटा नवरा आम्ही तुझ्यासाठी कुठून शोधून आणायचा। तेव्हा ओवी उठते आणि अरे सारंग काका मला माझे लग्न नकोय, मला आई आणि बाबांचे लग्न हवे। तर सर्वजण तोंडालाच हात लावतात। त्यानंतर इकडे हिम्मत काका जेथे त्या आश्रमात काम करत असतात, म्हणे वृद्ध आश्रम असतो तो, आणि ऐश्वर्या त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे येत असते। तेव्हा हिम्मत काका वृद्ध आश्रमात आल्यानंतर वॉचमनला म्हणतात की तेवढी पिवळी फाईल आहे ना ती मला आणून द्या। आणि हिम्मत काका आतमध्ये जात असतात, परंतु ते मागे वळून बघत असतात की नक्की त्यांचा पाठलाग कोणी करते की काय, पण ऐश्वर्या लगेच मागे लपत असते। तर इकडे ओवी सांगत असते की माझी सर्वांशी घरातील कट्टी आहे आणि आई आणि बाबांनी त्यांच्या लग्नामध्ये घरातील सर्वांना बोलावले, फक्त मला एकटीलाच बोलवले नाही। आणि त्याच वेळेस शर्वरी आणि विक्रांत सुद्धा तेथे आलेले असतात आणि हे ओवीचे बोलणे ऐकून त्यांना सुद्धा खूप हसू येत असते। ओवी सांगते की मला त्या लग्नामध्ये बोलावले नाही म्हणून त्यांच्या लग्नाच्या अल्बममध्ये माझा एकही फोटो नाही। शर्वरी ओवी जवळ येते आणि म्हणते की या कारणासाठी तुम्ही आम्हाला इथे सर्वांना एकत्र बोलावले का। तर विक्रांत पुढे येतो आणि ओवी बाळा मी माझी महत्त्वाची मीटिंग सोडून येथे आलो बाळा। तेव्हा ओवी उठते आणि माझं असं म्हणणं आहे की आई बाबांनी परत लग्न करावे। तेव्हा सर्वांना आणखीनच हसू येते। तर जानकी म्हणते की अगं काय तुझे हे। ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी काय हे सर्व, आणि ओवी म्हणते की हो मला त्यांनी प्रॉपर इन्व्हिटेशन द्यावे तरच मी सर्वांशी बट्टी करेल, नाही तर नाहीच। तेव्हा सारंग म्हणतो की अरे बापरे म्हणजे असे आहे का, पण ओवी मला तुझा प्लॅन हा आवडला। तर जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही पण। तर सारंग म्हणतो की नाही वहिनी, काही जणांमध्ये असते की पुन्हा एकदा लग्न करण्याची पद्धत, हो की नाही आजी। तेव्हा आजी सुद्धा म्हणते की हो ना बरोबरच आहे। त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही आश्रमातच आलेली असते आणि हिम्मत काका जेव्हा आतमध्ये जातात तर ऐश्वर्या ही चोर पावलाने परत त्या आश्रमात जवळ येते आणि त्या आश्रमाचे नाव असते PPR आश्रम। आणि ऐश्वर्या चोर पावलाने त्या आश्रमाच्या आतमध्ये रूममध्ये घुसते आणि तेथील सर्व फाईल ती चेक करत असते। आणि हिम्मत काका जी फाईल त्यांना लागत असतात ती फाईल घेतात आणि ते सुद्धा बाहेर यायला निघतात। तर ऐश्वर्या घाईने बाहेर यायला निघते तर वॉचमन लगेच ऐश्वर्याला अडवतो आणि काय हो मॅडम तुम्ही इकडे आतमधून कुठे आलात, कुठे गेला होतात। तेव्हा ऐश्वर्या मात्र म्हणते की हे काय आहे। तर लगेच वॉचमन म्हणतो की अहो तुम्ही तर खूप शिकलेले दिसतात आणि समोर चेहऱ्यासमोर इतका मोठा बोर्ड लिहिलेला आहे की काय आहे ते PPR आश्रम। तर ऐश्वर्या म्हणते
म्हणते की अच्छा हा अनाथ आश्रम आहे का असे म्हणते, तर वॉचमन साहेब म्हणतात हा PPR आश्रम आहे, अनाथ आश्रम याच्या पाठीमागे आहे. मग तुम्हाला कुणाचे ऍडमिशन करायचे का असे विचारतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही आणि मला एका गोष्टीचं उत्तर द्या की मगाशी ते काका रिक्षातून आले ना, चष्मा सदरा झोला घेऊन, ते कोण होते. तेव्हा वॉचमन साहेब म्हणतात की आओ ते हिम्मतराव पाटील आणि येथील सर्व कारभार तेच पाहतात आणि आपण कोण आहेत असे म्हणायचे आणि इकडे काय काम काढलेत असे जेव्हा ऐश्वर्याला विचारतात तर ऐश्वर्या म्हणते मी गावात नवीन आहे ना आणि सहज मी आश्रमाची चौकशी केली होती, म्हणून या आश्रमाबद्दल मला समजले की खरंच खूप चांगला आश्रम आहे म्हणून बघण्यासाठी मी येथे आले होते. तर वॉचमन विचारतात की कुणाला तुम्हाला येथे आणायचे का, तर ऐश्वर्या म्हणते की हो ना, माझी एक मैत्रीण आहे, तिचे रिलेटिव्स आहे आणि त्यांचा एक मुलगा आहे, तो अनाथ आहे, त्याला आई नाही वडील नाही, बिचारा अनाथ आहे, म्हणून या आश्रमाबद्दल मी खूप काही ऐकले, म्हणून म्हटले की सुचवावे. तर वॉचमन म्हणतात की हो तुम्ही बरोबर ठिकाणी आलात, आमचा हा आश्रम खरंच चांगला आहे. तर ऐश्वर्या विचारते की दादा, आणि सहज मी अशी बाहेर चौकशी करत होते तर तिकडून मला कळले हा जो आश्रम आहे तो नानासाहेब रणदिव्यांचा आहे आणि ते चालवतात म्हणून. तर वॉचमन म्हणतात की नाही नानासाहेब रणदिवे हा आश्रम चालत नाही, ते फक्त देणगी देतात, हा आश्रम हिम्मतराव पाटील चालवतात, नानासाहेबांनी हा आश्रम उभारलेला आहे आणि नानासाहेबांनी दिलेल्या पैशावरच हा आश्रम चालतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणतात की हो, आणि तुम्ही असे म्हणता की हा आश्रम चालण्यासाठी नानासाहेब पैसे देतात, मग ह्या आश्रमाला त्यांचेच नाव असायला नको का, मग ह्या आश्रमाला असे PPR असे आश्रम असे का नाव दिले. तेव्हा वॉचमन सांगतात की पी म्हणजे पार्वती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पार्वती कोण. वॉचमन म्हणतात की तुम्ही जास्त प्रश्न विचारू नका, मी साहेबांना बोलावून घेऊन येतो, तुम्ही येथेच थांबा. आणि वॉचमन आतमध्ये जातात. तर ऐश्वर्या विचार करते की ही पार्वती कोण आहे, मग ही बाई कोण आहे, ही बाई जी कोणी आहे ना ती नक्कीच नानासाहेबांच्या जवळची असणार, म्हणून तर तिचे नाव आहे, मग हे काय आहे हे मला शोधून काढावेच लागेल. त्यानंतर इकडे सारंग म्हणतो की हो नक्की ठरले, आता दादा आणि वहिनीच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा येतो, मग आपण बार उडून टाकूया. तर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि खुश होतात. तर ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट सारंग, तू नक्की हे काय चालवले, आणि हे बघ ओवी मी आता तुझे काही ऐकून घेणार नाही, असे काही होणार नाही. तर जानकी सुद्धा म्हणते की हो. ओवी विचारते की का होणार नाही, तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ बाळा, लग्न हसे परत नसते होत. तेव्हा ओवी म्हणते की हे तुमच्या मर्जीने नाही ठरणार, म्हणूनच आज मी येथे सर्वांना बोलावले, कारण मला कुटुंब कौल हवा, आई बाबांचे लग्न होणार की नाही. तेव्हा सारंग म्हणतो की अरे वा ओवी, तू आहेस एवढी, परंतु काय काय कल्पना येतात तुझ्या डोक्यामध्ये, एकच नंबर आयडिया तू काढली, डायरेक्ट तू सिक्सरच मारला, दे टाळी. तेव्हा ओवी खुश होऊन सारंगला टाळी देते आणि सारंग खुश होऊन म्हणतो की आता शोभते तू हुशार काकाची हुशार पुतणी, खूपच भारी. आणि दादा वहिनी, ओवीने तुम्हाला कसे पकडले आहे का, हिम्मत आहे का कुटुंब कलशाला नाही म्हणायची, त्यामुळे तुम्ही नाही म्हणू शकत नाही, कुटुंब कौल कलश घ्यायलाच हवा. तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी तू तर आता या बाबतीत नाही म्हणू शकत नाही, कारण ही रणदिव्यांची नात आहे, ही मागे हटणार नाही, त्यामुळे कुटुंब कलश कौल झालाच पाहिजे. आणि नानांना विचारते की काय हो, तर नाना म्हणतात की हो प्रश्नच नाही. तर ऋषिकेश म्हणतो की काय हो नाना, तुम्ही सुद्धा तिला फिरवतात. तेव्हा नाना म्हणतात की ओवीशी तुम्हाला बट्टी नको की हवी, मग त्यासाठी तुम्हाला कुटुंब कलश कौल घ्यायलाच हवा. आणि सारंगला पटकन तो कलश आणण्यासाठी सांगतात. तर सारंग धावतच जातो. तेव्हा जानकी मात्र आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या बाहेरच थांबलेली असते. तर वॉचमन हे हिम्मत काकांना बाहेर घेऊन येतात आणि तुम्हीच या मॅडमला काय सांगायचे ते सांगा. तर ऐश्वर्या लगेच आपला चेहरा पदर घेऊन झाकते, तर त्यांना नमस्कार घालते. तेव्हा हिम्मत काका विचारतात की तुम्हाला नक्की कोण हवं आहे, नेमकं तुम्हाला काय हवं. तर ऐश्वर्या ते आणि हे करत असते आणि काही नाही आणि थँक्यू बोलून तेथून पळ काढते. वॉचमन तिच्या मागे येत असतो आणि हिम्मत काका सुद्धा. वॉचमन पुन्हा मागे येतो. तर काका विचारतात की अरे ती बाई कोण होती. तर वॉचमन सांगतात की मलाच माहिती नाही, गावात नवीन आहे असे ती सांगत होती आणि नानासाहेबांची सुद्धा चौकशी ती करत होती, विचारत होती की हा आश्रम नानासाहेब चालवतात का. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की काय असे विचारत होती. तर वॉचमन म्हणतो की हो. हिम्मत काका म्हणतात की ठीक आहे, तू तुझे काम कर. आणि विचार करतात की नानासाहेबांच्या कानावर ही तर गोष्ट घालायला हवीच. नंतर इकडे घरी सर्वजण ओवीने जो कुटुंब कलश कौल ठरवलेला असतो त्यासाठी सर्वजण आपापले मत त्यामध्ये त्या चिठ्ठीत लिहित असतात. तेवढ्यात जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ओवीच्या डोक्यात हे कुठून काय भरले माहिती नाही, स्मार्ट आहे ती खरंच.
तेव्हा ऋषिकेश मुद्दाम जानकीला म्हणतो की अगदी आईवरच गेली ती। तेव्हा जानकी हळूच ऋषिकेशला चिमटा घेते। तर त्यानंतर सर्वजण आपले मत लिहून झाल्यानंतर त्या कलशामध्ये सर्व चिठ्ठ्या टाकतात। तर सारंग तो कलश उचलतो आणि नाना आता मतमोजणीला सुरुवात करायची का असे विचारतात। तर नाना म्हणतात की प्रश्नच नाही आणि नाना जोराने गणपती बाप्पा तर सर्वजण मोरया असे म्हणतात। तेव्हा सारंग म्हणतो की दादा आणि वहिनी यांनी पुन्हा लग्न करायचे की नाही या विषयावर आपण आता पुन्हा मतदान केलेले आहे आमच्या ओवी राणीच्या आयडिया प्रमाणे। तेव्हा आता मतमोजणी केल्यानंतर कळेल की कुणाचा कौल कुणाच्या बाजूने आहे ते। आणि तेवढ्यात ऐश्वर्या ही धावतच येते आणि सारंगला धक्का देते। तर सारंगच्या हातातील तो कलश आहे ना तो पडायला लागणार तोच ऋषिकेश झेलतो। तर ऐश्वर्या म्हणत असते की सॉरी सॉरी। तर सारंग विचारतो की काय काय झाले। ऐश्वर्या मात्र खूप घाबरलेली असते। तर ओवी म्हणते की काय ग ऐश्वर्या आंटी तू आमचा कुटुंब कलश कौल पाडलास। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सॉरी बर का ओवी आय एम रिअली सॉरी माझे जरा लक्ष नव्हते। आणि ओवीला म्हणते की अगं आमचे कसे काय की आपलं असे म्हणायचे ना मी सुद्धा तुमची आहे की नाही। तेव्हा जानकी म्हणते की हो ना मग इतका वेळ कुठे होतीस। तेव्हा ऐश्वर्याला आता काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये सर्वजण जेवायला बसलेले असतात। तर सारंग आपल्या हातामध्ये ताट आणि चमचा घेतो आणि ते वाजवत म्हणतो की ठरल्याप्रमाणे की कुटुंब कलश कौलाप्रमाणे आमचा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी पुन्हा एकदा विधीप्रमाणे लग्न करत आहेत। तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात। तर ऐश्वर्या आजीला विचारत असते हिम्मत काका त्या दिवशी आले होते त्यांच्याबद्दल तर तुम्ही काही सांगितले नाही। तेव्हा आजी म्हणते की अगं त्याबद्दल सांगण्यासारखे काहीच नाही। तर ऐश्वर्या म्हणते की मग पार्वती आश्रम ते ऐकून तर आजीला धक्काच बसतो आणि इकडे ऋषिकेश जानकीला धरतो आणि जानकीला जवळ घेतो। तर जानकी म्हणते की अहो काय करता कुणी बघेल ना म्हणून जानकी परत बाजूला जायला निघते। तर ऋषिकेश तिचा पुन्हा हात धरतो आणि तिच्या समोर गुडघे टेकून बसून गुलाबाचे फूल हातात देत तो जानकीला म्हणतो की परत एकदा माझ्याशी लग्न करशील का। तेव्हा मात्र जानकी खूपच लाजते। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।